वरखंडा या संघावर. आणि खूपच छान असे डिफेन्स करताना वरखंडा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस तलाश्रीवर चढाई करताना 21 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू, मजबूत बांधेचा असा हा खेळाडू तलाश्रीकडनं चढाई करताना हँडटच कडून बाद करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न. मात्र तितक्याच सुंदर असं डिफेन्स करताना वरखंडा हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्यावेळेस मात्र छान असा डिफेन्स करताना, पकड करताना वरखंडा हा संघ. ह्यावेळेस जर्सी नंबर 10चा हा खेळाडू, उंचपुरा असा हा खेळाडू लाथ मारून गडी टिपण्याचा हा प्रयत्न, मात्र या ठिकाणी अयशस्वी असा म्हणावा लागेल. ह्यावेळेस मात्र खूपच छान अशी पकड करताना वरखंडा हा संघ. आणि वरखंडा संघ जो आहे तो अगदी प्रत्येक वेळेस त्याची साथ आम्हाला मिळत असते. ह्यावेळेस जर्सी नंबर 7चा हा खेळाडू अगदी डीप मध्ये जाऊन हात मारण्याचा हा प्रयत्न. ह्यावेळेस मात्र डाय मारून डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि खूपच छान अशी पकड या ठिकाणी तलाश्रीकडनं म्हणावी लागेल. तलाश्रीकडनं हा चढाईपट्टू ह्यावेळेस उंच उडी मारून गडी टिपण्याचा, बाद करण्याचा प्रयत्न, मात्र ह्यावेळेस देखील अयशस्वी झालेला आहे तलाश्री चा संघ. ह्यावेळेस पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्न वरखंडा संघाकडनं. हा 21 नंबरचा हा खेळाडू, जर्सी नंबर 21. मात्र ही चढाई देखील अयशस्वी किंवा एम्प्टी रेड आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. तलाश्रीकडनं चढाई करताना खूपच छान अशी पकड करताना वरखंड्याचा हा संघ आहे. हँड टच करून आउट, मला वाटतं या ठिकाणी आउट करण्यात यशस्वी, गडी टिपण्यामध्ये यशस्वी झालेले ते वरखंडा हा संघ. बघूया तलाश्रीकडनं राकेशची ही चढाई, उंचपुरा, उंच बांधायचा हा खेळाडू. बघू बरं, मात्र बोनस घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. चला तर यावेळेस अजून नवीन संघ असतील तर कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या संघाची नोंदणी करून घ्यावी. आणि जर चुकून एखादा खेळाडू अजून वजन करायचं बाकी राहिलेलं असेल तर कृपया लवकरात आपण या ठिकाणी येऊन वजन करायचं आहे. अन्यथा आम्ही या ठिकाणी वजन थोड्या वेळाने बंद करणार आहोत. एकवीस नंबरचा हा खेळाडू रेड करताना एक गडी टिपण्यात यशस्वी. त्यावेळेस मात्र अगदी संत गतीने चाललेल्या हा सामना, जर्सी नंबर 33 ह्यावेळेस एम्प्टी रेड या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. तलाश्री बोमपाडा या संघाकडनं चढाई, जर्सी नंबर 8 यांची. मला वाटतं किक मारून गडी टिपण्याचा हा
प्रयत्न आहे, मात्र तितकीच चान्स डिफेन्स करताना वरखंडा हा संघ उजवीकडनं डावीकडनं उजवीकडे, मात्र ती एम्प्टी रेड परत आपल्या मैदानात. जर्सी नंबर 10चा हा खेळाडू अगदी उंच पुरा असा खेळाडू किक मारून गडी टिपण्याचा हा प्रयत्न होता. उजवीकडे कोपड्याकडे जाऊन तिथेही किक मारून गडी टिपण्याचा हा प्रयत्न, मध्येच हा उंच पुरा आहे, हात मारून गडी टिपण्याचा हा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी अयशस्वी म्हणावा लागेल. परत तलास्त्री या संघाकडनं ही चढाई हा देखील एक उंच पुरा असा हा खेळाडू आहे. आपल्या संघासाठी किक मारून गडी टिपण्याचा प्रयत्न, मात्र तितकीच ताकदीने वरखंड संघाने डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 1 पॉइंट त्यावेळेस थर्ड रेड म्हणावे लागेल. थर्ड रेडचीच खासियत आहे की जर एक जरी पॉइंट घेतला तर तो यशस्वी आहे, अन्यथा स्वतः हा चढाईपटू बाद होतो. आणि ह्या वेळेस परत जर्सी नंबर 8 यांची ही चढाई अगदी मजबूत बांधायचे असे हे खेळाडू आहेत. आपल्या संघासाठी 1 पॉइंट मिळवण्याचा तयारीमध्ये हात मारण्याचा प्रयत्न, मात्र आणि ह्या वेळेस मात्र 1 गडी टिपण्यामध्ये यशस्वी झालेले आहे ते तलास्त्री या संघाचा खेळाडू जर्सी नंबर 8 यशस्वी किंवा विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराजित जो संघ आहे त्याचं आम्ही या ठिकाणी कौतुक करत आहोत. खूपच छान असा आपण या ठिकाणी खेळ दाखवलेला आहे. मैदान क्रमांक 1 वर चाललेला हा सामना ह्यावेळेस रेड करताना तलास्त्रीचा हा रायडर बाग या ठिकाणी बोनस घेताना यशस्वी झालेले आहेत ते वरखंडाचा संघ. मैदान क्रमांक 2 या ठिकाणी पुढील होणारा सामना आई महालक्ष्मी वर्सेस डहाणू कला क्रीडा मंडळ. आई महालक्ष्मी वर्सेस डहाणू कला क्रीडा मंडळ. दोन्ही संघांना विनंती आहे की लगेचच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. पंच रेडी आहेत. आई महालक्ष्मी आणि डहाणू कला क्रीडा मंडळ दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. 1 मिनिटामध्ये उपस्थित राहायचं आहे.
मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. पंच रेडी आहेत. मैदान क्रमांक 1 वरती सुरू असणारा सामना संपल्यानंतर लगेचच वर्तन संघ ए आणि प्रेरणा क्लब कासा दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे. मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपणार आहे. याच्यानंतर लगेचच सामना होईल. परिवर्तन ए वर्सेस प्रेरणा क्लब कासा. ही बघ इथं मैदान क्रमांक 1 वर चाललेला हा संथ गतीचा हा सामना आणि सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. मला वाटतं हॅव्हिलीस वरखंडा संघ जो आहे तो बोनस घेण्यामध्ये यशस्वी. खूपच आघाडीवर असलेला असा हा संघ वरखंडा. उत्कृष्ट अशी पकड तलास्त्रीकडनं वरखंड या संघाची. उंच जो आहे तो अयशस्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वरखंड या संघाचा हा जर्सी नंबर 33चा हा खेळाडू. त्याला ठाऊक आहे की आपला संघ जो आहे तो पुढे आहे आणि त्यामुळे कुठलीच घाई करण्याचा प्रयत्न नाही. अगदी संथ गतीची वेळ दौडण्यात आणि ह्यावेळेस मात्र सामना जो आहे तो संपत आहे. खूपच छान असा खेळ या ठिकाणी दोन्ही संघांनी दाखवलेला आहे. लवकरच स्कोरबोर्ड आपल्याकडे येईल. विजयी संघ घोषित करण्यात येईल.